विरोधी पक्षांची जी आक्रमकता आहे किंवा युद्ध जो रचलं तो देशाला परवडणारा आहे का? कारण एक फॅक्शन असं म्हणतोय ज्यांनी युद्धामध्ये त्यांच्या कुटुंबाचे काही लोक गमावले. ना असं आम्ही कुठे म्हणतो? मोदी म्हणाले ना युद्धाची भाषा. युद्धाची भाषा कोणी केली? युद्धाची भाषा प्रधानमंत्र्यांनी केली. तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवायला पाहिजे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे? राजनाथ सिंगने केली. राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काय? देशाचे संरक्षण मंत्री आहेत. घरात घुसून मारू. काल देशाचे गृहमंत्री अमित शहा काय म्हटले? चुन चुन कर मारेंगे. अडवलंय कोणी? चुन चुन कर मारो ना. ज्या पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना चुन कर मारता आणि खतम करता, तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण चुन कर मारू शकता, आपल्या दुश्मनांना. खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शहा आहेत, गृहमंत्री. जे हत्याकांड घडलंय काश्मीर मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या 10 वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत. तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवला हे रहस्य आहे. का ठेवलंय? 27 जणांचे जे हत्याकांड झालंय त्यात आपल्या राज्यातले 6 जण आहेत. त्याला जबाबदार अमित शहा आहेत. ते काय चुनचुनके मारू करतात. आमचे लोक चुनचुनकर मारले, त्याने तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय कीव आहे. त्यांनी सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे, त्यासाठी आवाज उठवायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला. विरोधी पक्ष तुम्ही पण विरोधात आहात. मी मागतोय ना, आम्ही मागतोय ना. मी माझी भूमिका मांडतोय, आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय. सर्वपक्ष बैठकीत सुद्धा मांडली. आम्ही गांडू नाही. हा देश महत्वाचा आहे. या देशावर जर नुसते बोलघवडे राज्य करणार असतील, चुनके मारेंगे, घर में घुसकर मारेंगे, ये करेंगे, आणि तुमचे प्रधानमंत्री 8-8 तास नटनट्यांमध्ये राहतायत, काय की नाही? काय दुःख चेहऱ्यावर. 27 जणांचं दुःख किती मोठं आहे. साधा एक माझी अमुक जरी मेला तरी 3 दिवस राष्ट्रीय शोक आपण व्यक्त करतो, अर्धा झेंडा अर्ध्यावर. परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सरकारी कार्यक्रम करतो. आपल्याकडे काय? दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यावर, तिसऱ्या दिवशी मुंबईच्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात, नंतर गौतम अडाणी बरोबर 4थ्या दिवशी, 5व्या दिवशी पवन कल्याण बरोबर हस्तिवृंदामध्ये अडकलेले. काय दुखवता राष्ट्रीय शोक. सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही? ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एकतरी लपेट दिसत कोणाच्याही दिसत नाहीये. ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही, त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की 27 जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा, चिंतेचा लवलेश दिसला.